सध्या अमेरिकेचा आणि भारताचा शेती व्यापारविषयक करार झालेला आहे. आता हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्यावरती अमेरिकन शेतकऱ्यांचं अतिक्रमण म्हणायला हरकत नाही. म्हणजे जो भारतातला शेतकरी शेतीमालाला हमीभाव नाही म्हणून आजपर्यंत ओरडत आला, शासनाकडे मागणी करत आला, त्या मागणीला आणि शेतकऱ्यांच्या हमीभावाला आतापर्यंत कोणी किंमत दिली नाही. परंतु आता यापुढे ती वेळ आता भारतीय शेतकऱ्यावरती येणारच नाही. कारण आता तुम्ही हमीभाव मागणं किंवा शेतीमालाला भाव मागणं आता इथून पुढे विसरून जायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये विकणारा शेतीमाल आता खुल्या बाजारपेठेत म्हणजे भारतामध्ये विकला जाईल आणि निश्चितच तिथून येणारा शेतमाल हा भारतातल्या शेतकऱ्यांच्या पेक्षा स्वच्छ आणि दिखाऊ असणार आहे. त्यामुळे इथल्या बाजारपेठेमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला कोणीही विचारणार नाही. म्हणजे आता तुमचा माल ना व्यापारी विकत घेईल ना इथली लोक विकत घेतील. आता याचा परिणाम काय होईल? तर याचा परिणाम असा होईल की भारतामधले शेतकरी हळूहळू शेती करायला सोडून देतील आणि पूर्णपणे बाहेरच्या अन्नपदार्थावरती अन्नधान्यावरती हा भारत अवलंबून राहील. इथल्या लोकांची भूक ही परकीय लोक भागवतील अशी परिस्थिती येत्या काही वर्षात निर्माण होईल. जसं इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी इथल्या शेती व्यवस्था आणि शेतीवर आधारित जे पारंपरिक उद्योग होते ते हळूहळू बंद पाडले आणि त्यानंतर इथल्या लोकांना परकीय वस्तूवरती अवलंबून राहावं लागलं आणि मग त्यांची बाजारपेठ आणि मग त्यांची अर्थव्यवस्था भारतामध्ये मजबूत झाली आणि भारत हा दरिद्री झाला आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी राज्य करणं सोपं गेलं. आता त्याची पुनरावृत्ती म्हणजे ही विदेशी गुंतवणूक किंवा शेती मालाला भारतामध्ये आणून विकणं म्हणजे इथली शेती व्यवस्था बंद पाडणं, इथल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं. असं जर झालं तर भविष्यामध्ये सरकार शेतकऱ्यांचा पाठीराखा असणार नाही. ना शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल, ना शेतकऱ्यांच्या अवजारांसाठी अनुदान मिळेल. सरकार हे अप्रत्यक्षपणे कोलीत काढीत आहे. शेतकऱ्यांना, भारतातल्या शेतकऱ्यांना कोलीत काढण्याचा हा उपक्रम आहे. म्हणजे आतापर्यंत चीनसाठी भारत ही बाजारपेठ होती. म्हणजे चीनमध्ये काही जरी उत्पादित झालं तर त्याची सर्वाधिक विक्री भारतामध्ये. आता अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, जापानमधले, इटलीमध्ये, इस्रायलमध्ये या सगळ्या देशांची खुली बाजारपेठ आता भारत होणार आहे. आणि त्यामुळे तिकडल्या वस्तूंचा भडीमार या ठिकाणी होत राहील आणि त्यामुळे इथले उत्पादक, इथले व्यावसायिक हे देशोधडीला लागण्याचा शुभारंभ झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आतापर्यंत देशातल्या, जगातल्या सर्वांची कचराकुंडी ही भारत होत आहे. म्हणजे जगातली उत्पादनं भारतात विकायची, जगातला कचरा भारतात आणून टाकायचा, जगातल्या सगळ्या विनाशकारी आणि प्रदूषणकारी कंपन्या भारतात उघडायच्या. भारत म्हणजे आता जगाचा उखंडा झालेला आहे आणि तो उखंडा करण्यासाठी आपल्यातलेच कारणीभूत आहेत. आणि दुसऱ्यांना नाव ठेवून उपयोग काय? देशप्रेम, देशहित, राष्ट्रहित हे अशा पद्धतीनं सुरू आहे की इथल्या देश नष्ट करणं म्हणजे देशप्रेम, इथल्या लोकांना गुलामीमध्ये टाकणं, इथल्या लोकांना उद्ध्वस्त करणं, दारिद्र्याला लावणं म्हणजे राष्ट्रहित. अशा नवीन व्याख्या आता जन्माला येत आहेत मित्रांनो. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.